प्रतिस्पर्धी संघ पवार चॅलेंजर. मित्रांनो, खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळासारखा शिका, कारण त्यात एक चांगला नियम आहे, आपल्या माणसाचा पराभव करत नसतो. आणि आपण क्रिकेट खेळतो. क्रिकेट सगळ्यांचा गल्ली ते दिल्लीपर्यंत खेळला जाणारा सगळ्यांचा आवडता खेळ म्हणजे अर्थातच क्रिकेट आपण पाहतोय. एकीकडे आपण T20 IPL स्पर्धा पाहतोय आणि एकीकडे DTPL पाहतोय. महत्वपूर्ण स्पर्धा आहे. दमामी तामोण गावाची अभिमानाची, स्वाभिमानाची आणि अस्मितेची स्पर्धा, एकजुटीची स्पर्धा अर्थातच DTPL 2025 पर्व तिसरे आपल्या भेटीला आलेला आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. पंच शिगवण सर, मारुतीजी शिगवण सर, विनंती असेल, चला जास्त वेळ खर्च करून देऊ नका. सूरजजी कांदेकर, आपण असे विनंती आहे की आपण कोणालाही जास्त वेळ खर्च करून देऊ नका. चला आपण सुरुवात करूया. चला जलद गतीने सामने चालवा. थोडस वेगवान गतिमान करा खेळ. आपण पाहतोय मैदानावरती क्षणचित्र आपण पाहतोय. शालेय 11 काहीसा आपण क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय. पहिली सलामी लढत आपल्याला पाहायला मिळते. शालेय 11 आणि प्रतिस्पर्धी संघ आहे पवार चॅलेंजर एकमेकाला चॅलेंज देणार आहेत आणि ठरवणार आहेत आजच्या विजयाची गुढी उभी कोण करणार. कारण आज गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्ष सुरुवात आपण पाहतोय. चैत्र शुद्धाचा हा दिवस. सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या देखील सर्वांना शुभेच्छा. या दमामी तामण प्रीमियर लीग 2025 पर्व तिसऱ्यामध्ये आजचा दिवस देखील एक शुभ दिवस आहे, मोठा दिवस आहे, भाग्याचा दिवस आहे. कारण आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाला सुरुवात होते आणि मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे आपण पाहतोय शारीबी 11 आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय पवार चॅलेंजर. पवार चॅलेंजरचं आपण जर पाहिलं तर संघमालक पवार चॅलेंजर कमलेश पवार आणि शैलेश जाधव पाहायला मिळतात आपल्याला. आणि स्वतः कर्णधार देखील शैलेश जाधव असतील. कारण क्रिकेटमध्ये सातत्याने खेळ खेळताना आपण पाहिले शैलेश जाधव अनेक मैदानामध्ये अनेक स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिले. आणि सलामीवीरसाठी देखील सज्ज होतील. नवीन संधी मिळेल, नव्या संधी मिळेल. मित्रांनो, ज्या वेळेस आपण नव्या संधी देतो, नवे प्रयोग करतो ना, त्यावेळेस अनेक असे खेळाडू घडत असतात आणि अनेक जे कानाकोपऱ्यात लपलेले जे गुणवंत खेळाडू असतात ना, त्यांना प्रकाश झोतात लोकप्रिय होण्याची संधी असते. आणि आज तुम्हाला तेच आहे. जर तुम्हाला लोकप्रिय व्हायचं असेल तर तुमचं संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. चला जास्त शिगवण सर, सागर कराडानी चला मैदानामध्ये दाखल होत आहे. सलामीवीर आहे पवार चॅलेंजर या संघाचे सलामीवीर आपल्याला पाहायला मिळते शैलेश जाधव, स्वतः संघ मालक आणि
सागर कराडे. जोरदार टाळ्या वाजवा सलामीवीरासाठी. एकदा पहिली सलामी लढत आपण पाहतोय. मैदानामध्ये दाखल होत आहेत दोन सलामीवीर शैलेश जाधव आणि सागर कराडे. चला सज्ज राहायचं आहे. दुसरा खेळाडू लगेच तिसऱ्या क्रमांकाचा देखील. आणि सर्व जे बाउंड्री लाईन वरती जे काम करतायत लाईनमॅनचं जे काम करतायत त्यांना आगळे वेगळे बक्षीस आहे. जर तुम्ही सिक्सरची जर कॅच पकडलीत बाउंड्रीच्या बाहेर जे जे कॅच पकडतील त्यांना पार्थ विकास जाधव आणि परी निलेश निकम यांच्याकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ही संधी आहे सगळ्यांना. चला सर्वांनी सज्ज व्हा आता कॅच पकडण्यासाठी. मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत एकीकडे शैलेश जाधव आणि सोबत आहेत सहकारी सलामीवीर सागर कराडे. चला मैदानामध्ये दाखल व्हा. जास्त वेळ खर्च करू नका. चला मित्रांनो क्रिकेट खेळलं जातं. क्रिकेट फक्त जिंकण्यासाठी खेळलं जात नाहीये. तर क्रिकेट म्हणजे एक मैत्री जपण्यासाठी देखील खेळलं जातं. या क्रिकेटमध्ये मिळवलेली मैत्री आपण निर्माण केलेली मैत्री फार वेगळी असते. जीवाभावाची असते. एक वेळेस तुमच्यावरती केव्हा संकट आलं अडचण आली तर हीच मैत्री तुमच्या कामी येते. आपल्याला पाठबळ आधार म्हणून उभी राहते. म्हणून क्रिकेटमधली मैत्री फार महत्त्वपूर्ण असते. तीच मैत्री या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक नवे मित्र जोडले जातात. एक जीवाभावाची मैत्री आजच्या या स्पर्धेच्या या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि DTPL तमामी तामण प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरे या पर्वाची पहिली लढाई आपण पाहतो. एवढा जर वेळ आपण खर्च केला तर नक्कीच आपली स्पर्धा 2 दिवसाची ठेवावी लागतील याची नोंद घ्यायची आहे. कारण उद्याचा देखील सुट्टीचा दिवस आहे. आजची स्पर्धा उद्या खेळवण्यात येईल जर आपण असा वेळ घालवला तर. चला शिगवण सर काय एवढा लेट करत आहात आपण उशीर करताय प्लीज. चेंडू देखील तपासून पाहायला जातोय शैलेश जाधव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. काही नियम आहेत आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी 3 गोलंदाज असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेसिंग देखील असणार. समान धावसंख्या हा नियम नसणार आहे. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला जिंकायचंच असेल तर तुम्हाला कंपल्सरी चेस करावे लागतील. टार्गेट्स तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहे. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. स्ट्राईकला आहे आपण पाहतोय शैलेश आणि नॉन स्ट्राईकला सागर कराडे आपल्याला पाहायला मिळतोय. चला मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा सलामी लढतीसाठी. पहिला चेंडू पडेल. वाजलेत बरोबर आपण पाहतोय की 9:53 झालेली आहेत. अजून चालू खूप सारे सामने देखील. मध्यंतरानंतर आपण पुढील सामना देखील खेळणार आहोत आणि पुढील होणारा सामना देखील आपण अनाउन्समेंट करतोय याची देखील नोंद घ्यायची आहे. साजिरी 11 आणि अर्णव फायटर्स या संघाने सज्ज राहायचे नाणेफेकीसाठी. मध्यंतरामध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. एका ओव्हरमध्ये जर 4 सिक्सर कोणी मारले तर 500 रुपये किंवा लगातार 3 सिक्स मारले तर 500 रुपये. एका ओव्हरमध्ये जर 3 विकेट्स 500 रुपये किंवा लगातार 3 विकेट्स हॅट्रिक साठी 500 रुपये आणि 3 कॅच पकडल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आले. पवार चॅलेंजर या संघाकडून जोरदार टाळ्या. ओके पवार चॅलेंजर या संघासाठी असतील या बक्षीस फक्त. त्यामुळे ते क्षेत्ररक्षणाची वेळ येऊ द्या आपण त्यावेळेस सांगू. चला 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 जास्त वेळ खर्च करू नका. आणि जे बाहेर बसलेले संघ आहेत सहभागी संघ मालकांना विनंती आहे आपण जर एवढा वेळ तुम्हाला एक लिमिट दिला जाईल. फक्त आणि फक्त 20 मिनिटं दिली जातील. या 20 मिनिटांमध्ये तुमचे पूर्ण सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. जर तुम्ही 20 मिनिटांमध्ये जर नाही केलात तर नक्कीच जे आयोजक आहेत त्याच्यावरती विचार विनिमय करतील.
संघमालक सतीश पटेल आणि श्रीकांत पटेल यांचा संघ गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण. चेंडू युवा शॉट स्वागत केलं. पहिला चेंडू गुदगुळे केला जातोय सीमारेषे पार. स्वागत केलंय गुढीपाडवा निमित्त आपल्याला पहिला आक्रमण. संधी घेतल्या. खराब चेंडू होता. खराब चेंडूवरती थोडासा क्रॉस गेला. रिव्हर्स खेळला आणि पुन्हा फ्लोअरचा चेंडू बाहेर जाणारा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू मागे येतोय. क्षेत्ररक्षण जातोय सरळ सीमारेषे पार. अतिरिक्त धाव पंचांचा देखील येतात भूमी समांतर. पंचांच्या हात भूमी समांतर. धावा येतात धावांतर. एकूण धावा जोडल्या जात आहेत धाव फलकावरती 5 आणि एक चेंडू धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 9. एक चेंडू 9 धावा. खराब क्षेत्ररक्षण खराब गोलंदाजी खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. शारीरिक 11 या संघाकडून पाहायला मिळतोय. दिनेश हरावडे काहीस गडबडतोय गोलंदाजी करण्यामध्ये. दिनेश ऑप्टमच्या बाहेर थोडस ऑप्टमच्या दिशेने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. अशी खराब गोलंदाजी केली तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला देखील फायदेशीर ठरेल. धावसंख्या वाढेल. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करू नका मित्रांनो. वेळ फार महत्व. टाइम इज मनी म्हटलं जातं कारण पैशाप्रमाणे वेळेला फार महत्व आहे. वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये त्यामुळे वेळेत करणं वेळेला महत्व द्या. चला पुन्हा एकदा दिनेश हरावडे गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय. पुन्हा रिव्हर्स शॉट करायचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने आहे. खराब क्षेत्ररक्षण चकवून जातोय सर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय तिसरा चौकार. तिसरा चेंडू आपण चौकाराच्या दिशेने पाहायला लागत आहे. बॅक टू बॅक चौकार पाहिला पण एक बॅटनी नव्हता. पण संधी असेल जर 3 चौकार लागले तर काही बक्षीस असेल का? नाहीये या संघाला. नाहीये शैलेशसाठी कॅश प्राइज नाहीये पण असेल. संघमालक आहे स्वतः शैलेश. रिव्हर्स शॉट खेळतोय वारंवार. तो सिलेक्शन करतोय चॉईस करतोय निवड करतोय त्या शॉटची आणि चौकारामध्ये रूपांतर करतोय. आणि 4च्या मध्ये धावसंख्या होते 1-3 13. अब क्या होगा 13 दिनेश हरावडे कारण चौकार गेले. 3 चेंडू फेकले गेले आणि 2 चेंडू झालेत. 13 धाव धावफलकावरती जोडले गेलेत. एवढा वेळ तुम्ही खर्च करताय मित्रांनो. सेट होऊन देत आहे फलंदाजाला शैलेशला. फुल टॉस चेंडूचा सामना होतोय. झेल होईल का? हो क्या बात आहे. फर्ड षटकार येतोय. पहिला षटकार. चेंडू होता. ताकद लावली. बॅटच्या रडार मध्ये आला आणि फेकून दिलं. फेकून दिलं. सरळ सीमारेषे पार जायचं होतं पण सुंदर क्षेत्ररक्षणासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या खेळाडूकडून. मनीष राऊत साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुंदर झेल होता पण सीमारेषे पार पकडला गेला. पुन्हा एकदा दिनेश हरावडे उचललाय चेंडू. क्रॉस लाईन करायचा प्रयत्न केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण 21. 21 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. बिनबाद 21. शैलेश स्वतः खेळतोय आपण पाहतोय. 16 धावांवरती शैलेश खेळतोय. सागर कराडे अजून नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश हरावडे अकोडब्याचा चेंडू. पुन्हा रिव्हर्स शॉट खेळायचा होता. धावबा देखील होऊ शकला असता. वेगाने आला असता दिनेश हरावडे तर मोठा धोका देखील मिळाला असता. एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश प्राप्त होतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकटर. सीझन क्रिकेटर दिया सावंत यांचे पिताश्री संजयजी सावंत यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना ही विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. संजयजी सावंत सर. चला आपण मॅच कडे वळूया. 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय श्रीकांत पटेल. स्वतः संघ मालक आहे श्रीकांत.
आपल्या कमी वयामध्ये क्रिकेटला सुरुवात केल्यानंतर काही काळ गाजवला आणि आता देखील गाजवेल ही स्पर्धा असा श्रीकांत पडेल आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू आहे श्रीकांत. चेंडू फेकेल, जास्त वेळ खर्च करून देऊ नका, पंचांना वारंवार विनंती असेल. स्ट्राईकला असेल शैलेश. आपण पाहतोय शैलेश एकूण 17 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहे. आकडोबाचा चेंडू होता, क्रॉस द लाईन, ताकद लावले जाते सरळ आणि ते 101 रुपयाचा कॅश प्राइज मिळते या खेळाडूला आणि षटकार देखील येतो, बिगिट षटकार. धाव संख्या होते धाव फलकावरती आपण पाहतोय 28 धावा धाव फलकावरती. श्रीकांत याचा माग हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक येतो सतीश नाही येतो आणि झेल पकडलाय आकाशाकडे बोट आणि येते मोठी विकेट. बॅक टू द बॉल होतोय शैलेश जाधव. शक्तीने शक्ती लावली आणि जेल पकडला आणि माघारी पाठवलं शैलेशला. आता चुरशीची लढत, विकेट देखील गाऱ्या झालेला आहे. मैदानामध्ये दाखल होतोय स्वप्नील पाहायला मिळते मैदानामध्ये. स्वप्नील जाधव त्याचाही आपण आवाज ऐकणार आहोत. स्वप्नील जाधव याचा कॉमेंट्री बॉक्समध्ये मध्ये आपण पाहणार आहोत. सुंदर कॉमेंट्री देखील करतात. शैलेश जाधव यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. सुंदर शैलेशसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 17 धावा वैयक्तिक, 23 धावा वैयक्तिक केल्या वाढे. सुंदर खराब क्षेत्ररक्षण होतं. एसटी रक्षा पाहायला मिळाला आपल्याला. एक धाव नक्की मिळाली, स्वप्नीलच्या खात्यामध्ये जोडली जाते 1 धाव. आणि नॉन स्ट्राईकला असं सागर कराडेला अजून खातं ओपन करता आलं नाही. अजूनही एक चेंडू खेळला गेला सागरने, अजून 1 धाव जोडली गेलेली नाहीये. धावफलकावरती धावा 29, 29 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. शैलेश माघारी परतला. सागर अथांग सागरापरी धावा तुम्हाला जमा करायला. सागर श्रीकांत पुढील चेंडू चेंडू वेगाने होता, क्रॉस लाईन. इथे मात्र हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक येतात वेगाने. 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. 2 धावा पूर्ण चित्तेच्या आणि वाऱ्याच्या वेळेत 2 धावा पूर्ण केले. धावा देईल का पाहायचंय. खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, नजारा पाहायला मिळते खराब क्षेत्ररक्षणाचा आणि 3 धावा प्राप्त केले जातात. सोरटी धाव आणि 2 सहजरित्या मिळवली धाव, अशा 3 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते एकूण 32, 32 धावा. 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला असलेला आता आपल्याला स्वप्नील पाहायला मिळते स्ट्राईकला. हो हवेमध्ये चेंडू खाली येतोय. सतीश पडाल आणि बाद होतोय तो स्वप्नील जाधव. बॅक टू द पॅव्हलियन. परतोय स्वप्नील माघारी परतोय. आपण पाहतो शैलेशने 23 धावा केल्या, त्यानंतर माघारी परतला आणि एक झाडांची जशी पानगळती लागते ना तशी गळती लागली. पण मित्रांनो ज्यावेळेस झाडाला पानगळती लागते ना त्यावेळेस एक नवीन पालवी देखील फुटते. आपण पालवी कोण होईल. आता गेलेला फलंदाज संजय मोगरे आपल्याला पाहायला मिळतं. श्रीकांत गोलंदाजी मार्कवरती. श्रीकांतकडे अनुभव देखील आहे. हो मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच गोलंदाजीवरती झेल घेऊ शकला असा श्रीकांत जमलं नाहीये आणि 2 धावा नक्की मिळतात. वाऱ्याचा आणि चित्तेचा वेग मिळतात. ह्यालाच म्हटलं जातं ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं जातं, खेळाडू म्हटलं जातात. मित्रांनो आणि षटकाची देखील समाप्त झालेली आहे. श्रीकांत याच्या दुसऱ्या षटकाचे खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा एकूण पाहतोय आपण 34, 34 धावा, लॉस ऑफ 2 विकेट.
सरळ बॅटनी आपल्याला खेळता येत नाही. रिव्हर्स शॉट खेळला गेला, फसला पुन्हा आणि निर्धाव चेंडू झाला असता पण एक धाव प्राप्त झाली. एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 35. 35 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. संजय मोगरे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश स्लोअरचा चेंडू जातोय, लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळतोय, जातोय 1 2 3 1 2 का 4 येतो चौकार. मदतीने धावसंख्या होते 39. 39 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. शैलेश जाधव याच्या चेहऱ्यावरचा हास्य सांगते समाधानकारक धावसंख्या आहे, कारण त्याच्याकडे शस्त्र आहे गोलंदाजाचं. आणि मगाशी ज्याने सिक्सरची कॅच पकडली तो खेळाडू आहे, त्याला बक्षीस दिलं जाईल. चला या कॅच प्राइस 101 पार्थ विकास जाधव आणि परी निलेश निकम यांच्याकडून. हो हो सन्मान खेळायचा प्रयत्न होता, थोडीशी विशिष्ट उंची घेतली चेंडूने. संजय मोगरे समजले नाही, चेंडू सरळ विसावतोय यष्टीरक्षक याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता एकीकडे आपण पाहिलं श्रीकांतने सुंदर षटक हाताळत. श्रीकांतने 12 धावा खर्च केल्या, महागडा ठरला. दिनेश एकूण 22 धावा खर्च केल्या आणि आता सतीश फड हाताळतोय शेवटचं षटक. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. सतीशने ताकातला हवेमध्ये चेंडू, स्वतः सतीश येतोय, चेंडू खाली आणि कोणतीही चूक नाही आणि बॅक टू द पॅव्हलियन होतोय तो संजय मोगरे. धावफलकावरती धावा थांबलेली स्थिरावलेली धावसंख्या पाहतोय आपण 39. 39 धावा आणि विकेटचं पतन झालेलं. एकूण आपण पाहिलं तर 4 विकेट माघारी परतले. पहिली लढत आपण पाहतोय आणि पहिल्या लढतीत नाणेफेक जिंकून सर्वप्रथम शतरक्षण स्वीकारले शारवी 11 या संघाने. आणि धावसंख्या एक थोडीशी मोठी आहे. धावसंख्या जरी 39 असले तरी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हो वेगवान चेंडू होता, नेम चुकला. एकदा नक्की मिळेल, प्रयत्न केला जातोय आणि धावबाद. 5व्या गडीचं पतन, विकेट क्रमांक 5चं पतन आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात. एकूण 40 धावा आणि 41 धावांचं आव्हान असेल ते शारीरिक 11 या संघाला. आणि त्यानंतर पुढील होणारा सामना असेल. पुढील होणारा सामना आपण साजरी 11 आणि अर्णव फायटर्स दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. चला प्लीज. आणि मी संजयजी सावंत सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या पुढील होणाऱ्या सामन्याचा आपण नाणेफेक करायचा आहे. संजयजी सावंत सर. आणि ज्याने सिक्सर मध्ये कॅच पकडली कोण आहे तो प्लेयर्स, कोणी पकडली कॅच या. चला कॅश प्राइज नाव सांगा इकडे ज्याने कॅच पकडली त्यांनी. ज्याने कॅच पकडली त्यांनी या लवकर. चला नाणेफेक घेतोय संजयजी सावंत सर यांच्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या सामन्याचा अर्णव फायटर्स आणि साजिर 11 यांच्या दरम्यान. चला अर्णव फायटर्स आणि साजिर 11. अर्णव 11 आणि साजिर 11 यांच्या दरम्यान. आणि कॅच पकडले आहे नाव सांगा. प्रतीक बंगाल याला 101 रुपयाचं कॅश प्राइज मिळतं. जोरदार टाळ्या वाजवा. हरीश जारवडे यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. पार्थ विकास जाधव आणि परी
निलेश निकम यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जातोय. चला शतरक्षण जज्बा आपण पाहतोय, क्षणचित्र आपण ही मैदानामधील पाहतोय. एक सरकार केला जातोय, आराधना केली जाते परमेश्वराकडे, प्रत्येकाची जबाबदारी सांगितली जाते. या 11 मध्ये माझं स्थान का आहे, का मला घेतलं जातं, का माझी निवड केली गेली. अर्णव फायटर्स आणि साजिरी 11. चला या ना पटापट जा, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल. साजिरी 11 आणि अर्णव फायटर्स. आणि सन्माननीय संजयजी सावंत सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल देखील करणार आहोत. मैदानामध्ये दाखल होतोय श्रीकांत आणि स्वतः सतीश पड्याल, दोन्ही संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एकूण 41 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे आणि टार्गेट पार करायचं लक्ष आहे शारी 11 या संघाकडे. आणि साजिरी 11 आणि अर्णव फायटर्स यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय, आपण पाहतोय. सांगायचं लवकर, अर्णव फायटर्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. आणि सर्वप्रथम प्रकाशजी बारे शतरक्षण स्वीकारलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे अर्णव फायटर्स यांनी. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. चेंडू देखील तपासून पाहिला जातोय. फलंदाज आहे श्रीकांत पडेल आणि सतीश पडेल. स्ट्राईकला आहे सतीश, नॉन स्ट्राईकला आहे श्रीकांत. हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन्ही संघमालक देखील आहेत. DTPL अर्थातच मैत्री जीवाभावाची आणि एकजूट दोन्ही गावाची आपल्याला पाहायला मिळतात. जसजशी स्पर्धा पुढे पुढे सरकत जाईल तशी एक वेगळी रंगात माझा आनंद आपल्याला पाहायला मिळेल, कारण प्रत्येकाचा चेहऱ्यावरचा एक वेगळा आनंद आहे. आपण एकीकडे शिमगा उत्सव, होळी उत्सव अगदी जल्लोषात आनंदाने आपण खेळलो, साजरा केला. आणि दमामे तामोणचा हा दुसरा उत्सव अर्थातच DTPL चॅम्पियन चषक 2025 पर्व 3 मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गिरीजी गावडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यांनी आम्हाला या नियोजनामध्ये ज्यांनी विशेष मोलाचं सहकार्य केलं असे सन्माननीय बिंदाजी बिंदाजी पाटील साहेब यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन, कारण त्यांच्यामुळे आजच्या ही स्पर्धा एक वेगळी रंगबिरंगी आपल्याला पाहायला मिळते. चला चालू करा. स्ट्राईकला आहे सतीश आणि नॉन स्ट्राईकला आहे श्रीकांत पाहायला मिळते, दोन्ही संघमालक. आणि गोलंदाजी मार्गावरती स्वतः शैलेश. फुलटॉस चेंडू सन्मानाने लॉंग आपल्याला पाहायला मिळते, जातोय डीप कव्हरला चेंडू पाहायला मिळतोय. 2 शतरक्षक चेंडू खाली अडवला जातोय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या पहिला चेंडू 2 धावेचं स्वागत केलं आणि 2 धावेने खातं देखील खुला करतोय सतीशने. एक चेंडू 2 धावा, 18 चेंडू मध्ये 41 धावांची गरज आहे. आणि जर शारी 11 पवार चायलेंज आणि एक ओव्हर मध्ये जर 3 विकेट मिळाले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. अपील केली दाद मागितली जाते. स्वप्नीलकडून कोणतीही हालचाल पाहायला मिळत नाही आपल्याला पंचांकडून. सूरज खांदेकर आणि मारुतीजी शिगवण यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. काही सर डिस्कस केले जाते दोन्ही फलंदाज, कारण निर्धाव चेंडू आपल्याला महागात पडू शकतात. कारण 18 चेंडू आहेत, 18 चेंडू मध्ये तुम्हाला 41 धावा टार्गेट आहे. 41 धावांचा टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर महत्वपूर्ण ठरते. अरे बॅटची कडा घेतली, थांबले चेंडू, यष्टिरक्षकाने अडवला. झेल होऊ शकला असता, झेल घेतली असती तर स्वप्नीलने. पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सतीश
काही समजत नाहीये, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, बॅटच्या रडार मध्ये घेता येत नाहीये सतीशला, कारण मोठे फटके खेळावे लागतील. मोठा आव्हान आहे, मोठी झेप देखील आहे मित्रांनो. पहिलं षटक आहे शैलेशाचं, पॉवरफुल षटक पाहायला मिळतं. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले, 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या शैलेशने. शैलेश हो हो, मोठा फटका खेळायचा होता, बॅटची कडा घेतली, गलीमध्ये निघून गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, थांबवलं गेलं चेंडूला. एक धाव नक्की मिळेल. आता नॉन स्ट्राईकला बराच वेळ नॉन स्ट्राईकला असलेला श्रीकांत आता आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आता मजा पाहायला येणार आहे ती सिक्सर आणि चौकाराची. श्रीकांत तसा उत्साही असतो षटकार मारण्यामध्ये, अनेक वेळा पाहतो आपण श्रीकांत खेळायला गेला आणि षटकार मारला नाही असं केव्हा होत नाही. आणि श्रीकांतच्या बॅटमधून एकतरी षटकार आपल्याला पाहायला मिळेल, कारण स्वतः संघमालक देखील आहे. टार्गेट आहे 41 धावांचं, धाव फलकावत धावा 3 पाहतोय. पहिलं षटक सुंदर हाताळतोय तो शैलेश. हो, उडवला चेंडू, केला सरस दिशेने, जातोय सरस, ही मारे शेपार. 1-2 का गोर, ये छत्रपतीचा चावा, मिळाला 4 धाव. या स्पर्धेला DTPL या चॅम्पियनशिप 2025 तिसऱ्या पर्वामध्ये ज्यांनी विशेष आम्हाला सहकार्य केले असे गिरीशजी गावडे कोंडे यांच्याकडून आपल्या सहकार्य मिळाला. हवेमध्ये चेंडू श्रीकांत याच्या बॅटमधून निघाला. चेंडूवाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक नाहीये, चिन्ह घेते सांगतोय हा विकेट माझा आहे आणि गारद केलं मोठ्या खेळाडूला. श्रीकांत बॅक टू द पॅव्हलियन. त्याने आता एक वेगळी रंगत येईल, कारण उरल्या सोडलेल्या आशा ज्या होत्या, अपेक्षा होत्या, नाराज केलं श्रीकांतने. हवेमध्ये चेंडू उंच आकाशाला वेधणारा चेंडू उडवला आणि क्षेत्ररक्षक आला चेंडू खाली, झेलबाद केलं, माघारी परतवलं, धाडलं. आणि पहिल्या षटकाची समाप्ती देखील, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा होत आहेत एकूण 7. आणि मित्रांनो DTPL ला अशीच लाभू दे तुमच्या सर्वांची महत्वपूर्ण 7. 7 लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय. श्रीकांत माघारी परतला, मोठा खेळाडू ज्यांच्याकडे मोठ्या अपेक्षा होत्या, आशा होत्या, आशेचं किरण होतं. आता मैदानामध्ये दाखल होतोय आदित्य बंगाल. नॉन स्ट्राईकला असलेला सतीश देखील मोठे फटके खेळतो, माहिर आहे मोठे फटके खेळण्यामध्ये, ज्याने अणसपुरे तळगर या ठिकाणी गाजवणारा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालेला आहे तो सतीश. नेहमीच आपण धाराई जागमाता या संघावरून खेळताना पाहतो आपण. आज गाव टू गाव खेळत असताना स्वतः संघमालक आहेत सतीश पडेल. सुरेश पडेल यांना देखील विनंती आहे की आपण कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. सुरेशजी पडेल. चेंडू फेकेल, गोलंदाज आहे सागर कराटे. खराब फलंदाजी देखील आपण पाहिली सागरकडून आणि खराब गोलंदाजी देखील पाहतोय. सागरला संधी दिली जाते. पहिला चेंडू होता, अंदाज आला नाहीये. खेळपट्टी देखील नवीन आहे, मैदान नवीन आहे आपल्यासाठी आणि आजचा दिवस देखील नवीन आहे, म्हणजे गुढीपाडवा आहे. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये नवी पहाट आणि आपण पाहतोय स्वप्नांची लाट. आणि स्वप्न आहे सगळ्यांचं की DTPL कोण जिंकणार, त्याची जी लढाई, त्याचा जा चित्त थरार आपण पाहतोय. कमबॅक केलं, आपला गोलंदाजी मार्ग होते सागरने. पहिला चेंडू अतिरिक्त, त्यानंतर पाहिला निर्धाव चेंडू ची सांगता केली सागरने. थांबून ठेवलं, रोखून ठेवलं आणि निर्धाव चेंडू जात असताना थोडस अवघड कठीण परिस्थितीमध्ये निर्माण होतोय, संकटात येतोय, अडचणीत येतोय शारीरिक 11 संघ. सागर अगोदरचा चेंडू होता, बॅट आधी चेंडू, स्लोअरचा चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. स्लोअरचा चेंडू होता, थोडसा वेट करावं लागेल सतीश. स्लोअरचा चेंडू आहे, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवावी लागणार आहे. जर नजर ठेवली तर तुम्ही मोठे फटके खेळू शकता, नाहीतर तुमचं निर्धाव चेंडू जातील आणि थोडस संकट बॅकफुटला जाऊ शकतो तुमचा संघ. शारीरिक 11 टार्गेट आहे. 3 संधी जरी असले, मोठा फटका खेळायचा ताकद नाहीये चेंडूमध्ये. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि सतीश पडेल बॅक टू द पॅव्हलियन. विकेट होते.
तुम्हाला बाहेर काढावं लागेल, नाहीतर तुमचा हुकमी एका देखील बाद होऊ शकतो, वाया जाऊ शकतो. त्या वेळ आहे तो योग्य पत्ता आता तुम्ही बाहेर काढा. मोठे फटके घ्या. आदित्य बंगाल एक आशेचं किरण बनेल का आजच्या पहिल्या सलामी लढतीचा? आडव्या बॅटनी खेळायचा, आडवा शॉट खेळतोय, जातोय सरळ डोक्यावरून सरळ जातोय शिमारी. इथे मोठा फटका, चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या होते 1-5 लॉस ऑफ 2 विकेट. मिळत आहेत. आता जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. 5 चेंडू 22 धावांची गरज. काही होऊ शकतो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये मित्रांनो काही होऊ शकतो. मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस संकट काळात असाल ना, अडचणीत असाल ना, तुम्हाला जर तुम्ही दुःखामध्ये असाल, अडचणीत असाल, संकट काळात असाल, तर तुम्ही घाबरू नका. स्वतःला भक्कम बनवा आणि डोळ्यासमोर एकच मूर्ती आठवा, चरित्र आठवा, ते म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. हो, आकोडब्याचा चेंडू थांबवून ठेवले दिनेशला. दिनेश कारणीभूत ठरेल काय या पराभवाचा? कारण महाग ठरलं षटक आणि आता निर्धाव चेंडूचे देखील सांगता पाहायला मिळते. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. मोठे फटके खेळण्यामध्ये अपयश येतोय दिनेश हरावडेला. शक्ती नॉन स्ट्राईकला शक्ती. आदित्य असता तर मोठे फटके खेळला असता, पण धावबाद झाला आदित्य बंगाल. पुढे घ्यायचा प्रयत्न, पुढे एकदा बाहेर जाणार चेंडू. पंचांच्या दोन्ही भूमीसंबंध धावा येतात. आव्हान धावीने बरं करते. धावसंख्या होते 20 धावा. अजूनही 21 धावांची गरज. 4 चेंडू 21 धावांची गरज. अजूनही मॅच कुठे गेलेली नाहीये. मॅच दोन्ही बाजूला झुकलेली आहे, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. मित्रांनो
पुढून खेळायचा प्रयत्न, ताकद नाहीये, क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, इथे एक धाव नक्की मिळेल, दुसरा धाव पूर्ण होईल का पाहायचा आहे आणि अपयश येतोय, बॅक टू द पॉइंट होते, माघारी परतावं लागेल तो दिनेश हरावडे यांना. मैदानामध्ये दाखल होतो मनीष कराडे, अर्थातच करण अंबाला. लगातार 3 सिक्सर साठी 500 रुपये कॅच प्राइज आहे करण अंबाला यांच्यासाठी. मोठा प्रकारचा प्रयत्न होता पण समजला नाहीये, चेंडू विशिष्ट उंची घेतली, सरळ निघून जातोय शैलेशच्या हातामध्ये. शैलेश स्माइल देतोय, खुश दिसतोय, टाळ्या वाजवतोय, कारण पहिला विजय प्राप्त होतोय या स्पर्धेचा आपल्या नावावर करतो तो म्हणजे पवार चॅलेंजर शैलेश जाधव. पुढे इथं गोलंदाजी मार्ग होती आपण पाहतोय कमलेश पवार, थोडंसं अवघड आव्हान, हो काहीच राहिला, चेंडू समजला बॅट कट आहे का अपील केली जाते शैलेश कडून, कोणती हालचाल नाही पंचांची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू आपण पाहायला मिळेल कमलेश पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शक्तीला अपेक्षा होती मला एकतरी चेंडू मिळेल, षटकार मारेन, पण शक्तीला काहीच संधी मिळाली नाहीये. स्ट्राईकला आहे आपण पाहतोय मनीष कराटे, पुढे खेळायचा प्रयत्न, हो एसटी चित होतोय आणि विकेटचे देखील पतन, आणि पहिला वाला विजय मिळवला तो म्हणजे पवार चॅलेंजर साठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. पहिला वाला विजय मिळवला या स्पर्धेतील आणि आपल्या गुण तक्त्यामध्ये 2 गुणांची कमाई केलेली आहे या पवार चॅलेंजर या संघाने. आणि पुढील होणारा सामना आपण पाहतो अर्णव 11 आणि साजिर 11 यांच्या दरम्यान. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत, कुठे जाऊ नका, पाहत राहा.